ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 24 मार्चचा मंगळवारचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. सकाळपासून आपण आजच्या या एपिसोडची वाट बघत होतो. फायनली एपिसोड आलाय आणि जबरदस्त तमाशा रंगलाय आजच्या एपिसोडमध्ये. मस्त दाखवलाय आजचा एपिसोड सुद्धा. सुरुवातीला आपण बघतोय की सचिन बेशुद्ध अवस्थेत अर्जुनला आढळतोय एका गॅरेजमध्ये. ते आहे महिपतचं गॅरेज. सचिनने हा सगळा डाव रचलाय अर्जुनला प्रिटेंड करण्यासाठी, दाखवण्यासाठी. अर्जुन सचिनला बेशुद्ध बघतो आणि त्याने सोबत पोलिसही आणलेले असतात. पोलीस म्हणतात, कॉन्स्टेबल आजूबाजूला काही दिसतंय का कोणी बघा आणि संशयास्पद वस्तू असेल तर तीही बघा. आता अर्जुन म्हणतो, या सचिनला जागा करा, नाटक करत असेल तो. मग ते पोलीस सचिनच्या तोंडावर पाणी मारतात आणि मध्ये मध्ये अस्मिताच्या 5वीच्या पूजेचं सीन त्यांनी दाखवलंय. पूजेची तयारी दाखवली आहे. अस्मिताची ओटी वगैरे भरतात. सायली आहे, विमल आहे, प्रतिमा आत्या, प्रिया, अश्विन सगळे घरात आहेत, एक अर्जुन सोडला तर. आता पुन्हा त्यांनी सचिनचा सीन घेतलाय. आता ते कॉन्स्टेबल आणि पोलीस मिळून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडतात. ते पोलीस ओरडत असतात, मिस्टर दीक्षित तुम्ही आवाज ऐकू शकताय का आमचा, उठा. अर्जुन बघत असतो सचिन नाटक करतोय, या गोष्टीवर त्याचा पूर्ण विश्वास असतो. पण सचिनने स्टोरी फार जबरदस्त रचली आहे बरं का. काही सेकंदाने सचिन जागा होतोय बरं का आणि अर्जुनला बघून खुश होतो आणि म्हणतो, अर्जुन अर्जुन तू आलास मला सोडवायला. खूप छान वाटलं रे, तू आलास मला सोडवायला. मला इथे कोणीतरी डांबून ठेवलं रे. सचिन पोलिसांना विचारतो, तुम्हाला कसं कळलं मला इथे डांबून ठेवलंय ते. पोलीस म्हणतात, आम्ही तुमचं लोकेशन ट्रॅक करत होतो त्यामुळे आम्हाला कळलं. सचिन आता म्हणतो, थँक्यू, तुमचे खूप आभार. तुम्ही मला शोधलं. इथे माझं काय झालं असतं खरंच कळत नाहीये मला. थँक्यू सो मच. आता सचिन नाटक करतोय बरं का प्रेक्षकांनो आणि अर्जुन त्याच्याकडे रागाने बघत असतो. आता पुन्हा त्यांनी मध्येच 5वीचा पूजा दाखवलेली आहे. अस्मिताची ओटी वगैरे भरतात. कल्पनाताई, मग प्रतिमा आत्या, प्रिया सगळ्यांनी ओटी भरली आहे. जे प्रोसेस आहे ना ती त्यांनी बरीच डिटेल दाखवली आहे. अस्मिताने बाळाला घेतलंय मांडीवर आणि ही सगळी पूजा करते. आणि पुन्हा सचिनचा सीन घेतलाय. पोलीस विचारतात सचिनला, तुम्हाला इथे कोणी डांबून ठेवलं. सचिन सांगतो, मला साक्षी महिपत शिखरेने इथे डांबून ठेवलंय. पोलीस म्हणतात, का. त्यावर सचिन उत्तर देतो, ती साक्षी शिखरे माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होती. मी माझी कॅनडामधली नोकरी सोडून माझ्या पत्नीसाठी इथे आलो आणि तेव्हा थोडे माझे फायनान्शियल क्रायसिस होते. मी जरा नाराज होतो, अपसेट होतो तेव्हा. त्याच वेळेला या साक्षी शिखरेने डाव साधला. मी त्या साक्षी शिखरेच्या जाळ्यात अडकलो. मला फसवलं हो तिने. ती इथे मला घेऊन आली आणि इथे मला तिने डांबून ठेवलं. इथे तिचे गुंड पण होते. त्या गुंडांनी मला मारलं आणि माझा फोन पण त्यांच्या जवळ होता. त्यावर ते पोलीस म्हणतात, मग आत्ता तुमच्या बाजूला हा फोन कसं काय आहे आणि तो फोन कसं काय ऑन झाला. मग सचिन आता इकडे तिकडे बघायला लागतो बरं का आणि म्हणतो, हे सगळं कसं काय झालं मला काहीच माहिती नाहीये सर. मी खरंच सांगतोय. खरं तर ते मला काय झालं अचानक ते मला कळलंच नाही. साक्षीचा कॉल आला त्या गुंडांना आणि ते गुंड अचानक बाहेर निघून गेले. मला असं वाटलं होतं की ते बाहेर पहारा देत असतील म्हणून मी इथेच पडून राहिलो आणि थँकफुली तुम्ही आलात इथे. थँक्यू सो मच. लगेच अर्जुन म्हणतो, ए सचिन खोटारड्या, ही तू रचलेली स्टोरी आहे ना. तुझं आणि साक्षीचं अफेअर होतं. ती नाटक करते आणि ती जिवंत आहे हे तुला आधीपासून माहित होतं ना सचिन. सचिन म्हणतो, नाही रे अर्जुन, माझ्यावर विश्वास ठेव बाबा, मला काहीच माहिती नव्हतं हे. मला साक्षीच्या बॅकग्राऊंड बद्दल खरंच काही माहिती नव्हतं रे अर्जुन, पण आता माझे डोळे उघडलेत. अरे मी तुला आणखीन एक पत्ता देतो. ते मला तिने आणखीन एका खोलीमध्ये डांबून ठेवलं होतं बघ. तिथे 302 नगरदास रोड असा काहीतरी पत्ता तो पोलिसांना आणि अर्जुनला सांगतो. आता तो पत्ता जो आहे ना तो महिपतच्या घराचा आहे बरं का प्रेक्षकांनो. आता याला हेही माहित नाही असं तो दाखवतोय की ते महिपतचं घर. या सचिनने सुभेदारांच्या घरात पुन्हा शिरण्यासाठी प्रचंड तमाशा केलाय आणि त्याने जो डाव रचलाय ना त्यावरती विश्वासही बसण्यासारखा आहे बरं का. अर्जुनने ते सगळं ऐकलंय आणि अर्जुन त्याच्याकडे खूप रागाने बघताना दाखवलाय. पुन्हा इकडे अस्मिताच्या पूजा दाखवली आहे त्यांनी. आता अस्मिताला सचिन खूप आठवतोय. तिचा मूड काही बरा नाहीये असं तिचं चेहऱ्यावरनं मला जाणवलंय. अर्जुन म्हणत असतो आता इकडे सचिनला, साक्षी महिपत शिखरेने तुला महिपतच्या घरी डांबून ठेवलं होतं का रे. डीएन रोडवरच्या महिपत शिखरेच्या घरात तुला घेऊन नव्हती गेली का रे सचिन ती साक्षी. सचिन म्हणतो, नाही मला असला कुठला पत्ता नाही आठवते. खरंच मला नाही आठवते. साक्षी त्याच ठिकाणी राहते. 302 नगरदास. हो तिथेच राहते साक्षी. अरे अर्जुन, मी खूप मोठा मूर्खपणा केलाय रे. मला यातनं बाहेर पडायचंय. सचिन आता अर्जुनकडे गयावया करत असतो हात जोडून आणि म्हणत असतो, मला अस्मिताला भेटायचंय, माझ्या बाळाला भेटायचंय. अर्जुन प्लीज माझी मदत कर रे.
प्लीज हेल्प मी. ते मोरे पोलीस म्हणतात आम्ही यांचं स्टेटमेंट लिहून घेतलंय, अर्जुन सुभेदार तुम्ही यांना घरी घेऊन जाऊ शकता आणि जेव्हा गरज पडेल तेव्हा यांना पोलीस स्टेशनला आणा असं म्हणतात ते आणि निघून जातात तिथून. आता सचिन लगेच अर्जुन जवळ येत म्हणतो चल अर्जुन चल, आपण घरी जाऊयात, मला अस्मिताला बघायचंय. अर्जुन आता चिडून म्हणतो तुला हे बोलताना लाज नाही वाटत आहे? तुझ्यामुळे अस्मिता ताई हॉस्पिटलमध्ये पोहोचली, ती आणि तिचं बाळ दोन्हीही क्रिटिकल कंडिशन मध्ये होते, तुला काय फरक पडणार आहे रे या सगळ्यामुळे? लगेच सचिन म्हणतो बाळ, मला बाळ झालं? आता तर मगाशी म्हणला हा प्रेक्षकांनो मला माझ्या बाळाला बघायचंय. असो, सचिन म्हणतो मला बाळ झालं, कशी आहे अस्मी? मला बाळ झालं, एक काय झालं सांग ना, मुलगा झाला का मुलगी? अरे मला मान्य आहे अर्जुन, मी चुकलो, पण मला माझ्या बाळाला बघू दे. ए अर्जुन थांब ना. अर्जुन तिथून निघून जातो आणि त्याच्या गाडीत जाऊन बसतो. सचिन त्याच्या पाठीपाठी जातो आणि त्याच्या मागे मागे लागत असतो बरं का. ए अर्जुन मला घेऊन चल ना रे, मला बाळाला बघायचंय. ऐक ना रे अर्जुन, असं नको करूस यार. अर्जुन प्लीज ऐक ना, मला तुझ्यासोबत यायचंय रे. आता हा अख्खाच्या अख्खा त्या गाडीच्या समोर आडवा झालाय बरं का अर्जुनच्या. अर्जुनला अजिबात इच्छा नसते त्याला सोबत नेण्याची, पण तो लगेच आडवा होतो गाडी समोर आणि म्हणतो मला येऊ दे रे अर्जुन तुझ्यासोबत. मला अस्मिताला आणि बाळाला बघायचंय, मला भेटायचंय त्यांना, मी भेटणारच त्यांना. अर्जुनला आता पर्याय शिल्लक ठेवत नाही तो, त्यामुळे अर्जुन आता गाडीचं दार उघडतो आणि त्याला बसवतो फायनली गाडीमध्ये. सचिन त्याला थँक्यू म्हणतो आणि बसतो गाडीमध्ये. अर्जुन आता थेट त्याला घरी घेऊन येतो बरं का. इकडे यांची 5वीची पूजा संपन्न झालेली असते. प्रतिमात्या म्हणतात अगं अस्मिता, आजच्या दिवशी सटवाई भविष्य लिहिते बघ बाळाचं, तुझ्या बाळाचं भविष्य उज्ज्वल असणार बघ. सायली सहज म्हणते बाळाच्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी आणि वाईट प्रभाव निघून जातील बघा अस्मिता ताई. अस्मिता लगेच म्हणते वाईट प्रभाव म्हणजे तुला सचिन बद्दल बोलायचंय का, त्याच्या वडिलांबद्दल? तेवढ्याच सचिन येतो बरं का तिथे आणि आता इथून पुढे असला तमाशा रंगतो ना प्रेक्षकांनो, लय भारी दाखवलाय आजचा एपिसोड. सचिन येतो आणि म्हणतो अस्मी आपलं बाळ. आता लगेच बाळाला जवळ घेतो, बाळाचे लाड करतो आणि म्हणतो अस्मी बाळ किती गोड आहे ग आपलं. बाळ इथे काय हसतंय बघा ना प्रेक्षकांनो, बाळ फारच क्यूट दाखवलं यांनी. सचिन इमोशनल करतो अस्मिताला आणि म्हणतो कधी माझ्या बाळाला बघतोय असं झालं होतं बघ अस्मी. अस्मिता म्हणते तू कुठे होतास सचिन? अरे ही काय अवस्था झाली आहे तुझी? तू कुठे होतास? तुझा फोन का बंद होता? सचिन आता अस्मिताला कशी स्टोरी रचून दाखवतो बघा आणि म्हणतो जाऊ दे ग अस्मी, ते सगळं जाऊ दे, मी तुझ्यापर्यंत आणि बाळापर्यंत पोहोचलोय तेच खूप झालं ग माझ्यासाठी. अस्मी आपलं बाळ किती गोड आहे ग. अगं हे तुझ्यावर गेलंय, मी खूप लकी आहे ग अस्मी. अगं माझी फॅमिली पूर्ण झाली फायनली. अस्मिताची काही चूक नाहीये बरं का प्रेक्षकांनो, हा तिच्या समोर असा प्रिटेंड करतो की तो तिच्याबद्दल खूपच प्रामाणिक आहे. अस्मिता आता कशी बोलते बघा याच्या वागण्याला. सचिन आता अस्मिताला जवळ घेतो, खूप रडतो आणि म्हणतो मी आता आपल्या बाळाच्या मध्ये आणि आपल्यामध्ये कोणाला येऊ देणार नाही, आय प्रॉमिस अस्मी, मी खूप खुश आहे. अर्जुन चिडतो आता आणि त्याला बाजूला करत म्हणतो झालं ना तुझं भेटून बाळाला, चल निघ आता इथून. माझ्या बहिणीच्या आसपास पण फिरकलास ना तर याद राख, चल निघ इथून. अस्मिताला राग येतोय आता अर्जुनचा. प्रतापराव म्हणतात अर्जुन अरे तू या माणसाला इथे का घेऊन आलायस बाबा? अरे याला जिथे होता तिथेच टाकून द्यायचं होतं ना. ए सचिन, आम्हाला तुझा चेहराही बघायचा नाहीये, तुझ्यामुळे माझ्या लेकीचा जीव धोक्यात आला होता, तिची डिलिव्हरी नीट होईल का याची काळजी वाटत होती आम्हाला, आणि तू कुठे होतास रे? आत्ता उगवलास 5 दिवसानंतर माझ्या मुलीसमोर येऊन उभा राहिलास, हिम्मत कशी झाली रे तुझी सचिन? कल्पनाताई म्हणतात तुझ्या आयुष्यात वेगळी बाई होती हे आम्हाला माहितीच होतं, पण ती बाई म्हणजे साक्षी शिखरे. शी, लाज नाही वाटली तुला सचिन? त्याच्यातही चॉईस आहे. असो, आता अश्विनही रागाने बघत असतो बरं का सचिनकडे. सचिन म्हणत असतो मी तुमचा राग समजू शकतो, पण माझी बाजू एकदा तरी ऐकून घ्या. अस्मिता म्हणते बोल सचिन, तू कुठे होतास, नेमकं काय घडलंय? सचिन म्हणतो मला त्या साक्षी शिखरेने एका गोडाऊन मध्ये बंद करून ठेवलं होतं. ती साक्षी शिखरे आहे मुळात मला हेच माहिती नव्हतं. मला ती समीरा शेखर म्हणून माहित होती. मी वाहवत गेलो, माझ्याकडनं चूक झाली, मी मान्य करतोय, माझी चूक मला समजली, मी त्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होतो, पण ती साक्षी मला तसं करू देत नव्हती. तिने मला कॅनडामध्ये फोन केला, ती इथे सुद्धा आली, मी हात जोडले तिच्या समोर, विनवण्या केल्या, पण ती माझं काहीच ऐकत नव्हती. मी तिला वारंवार सांगत होतो की माझा आणि तुझा संबंध नाहीये, मला माझ्या पत्नीकडे परत जाऊ दे, पण तिने ऐकलं नाही आणि मला तिने डांबून ठेवलं गोडाऊन मध्ये. माझ्या अस्मीचा चेहरा माझ्या समोर सारखा येत होता, मला खूप भीती वाटत होती. आता हे सगळं सचिन सांगतोय तेव्हा अस्मिता किती भावूक झालीये बघा. सायली म्हणते तुमच्या या बोलण्यावर आम्ही कसं काय विश्वास ठेवायचा आहे?
साक्षी शिकरे कोण आहे ही तुम्हाला माहित नव्हतं सचिन भाऊजी? ती एवढी मोठी गुन्हेगार आहे हे पण तुम्हाला माहित नव्हतं? इथे तुम्ही भारतात परतले तेव्हा कुठल्याच वर्तमानपत्रात, कुठल्याच न्यूज चॅनलवर तुम्ही तिच्याबद्दल ऐकलं पण नाही? असं कसं शक्य आहे? सचिन म्हणतो, हो हो, मी वाचलं होतं, मी ऐकलं होतं न्यूज चॅनलवर, तिचा फोटो पाहिला होता, तेव्हा मला खरं काय ते कळलं. पण ती माझ्यासमोर तिचं रूप बदलून आली. हे बघा अशी दिसत होती ती. त्याने फोटो सुद्धा दाखवला बरं का मोबाईलमध्ये साक्षीचा. हाईट झाली. सचिन पुढे म्हणतो, तिचा तिचा चेहरा तुमच्या ओळखीचा होता. ती जर समोर आली असती तुमच्या तर तुम्ही तिला ओळखलं असतं. पण मला हे सगळं कळायला वेळ लागला. मला कसं कळणार होतं हे सगळं? आता लगेच अस्मिता म्हणते, हो हो सचिन, तुझं बरोबर आहे. माझा ना तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे बघ. जेव्हा अस्मिता असं बोलत असते ना तेव्हा प्रियाला फार हसू येतंय बरं का. अरे आजच्या भागात फार घडामोडी घडून गेल्यात प्रेक्षकांनो, बघत राहा शेवटपर्यंत. खूप मोठा एपिसोड आहे आणि फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला या एपिसोडचे डिटेल रिव्ह्यू मिळत आहेत. आता अस्मिता त्याच्या जवळ जाऊन म्हणते, सचिन माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हा सगळ्यांना राग येतो सचिनचा, मान्य आहे मला, पण पण तो चुकीने त्या साक्षीच्या जाळ्यात अडकला, त्याला तो तरी काय करणार? अस्मिता आता बघा चैतन्याचं उदाहरण देऊन म्हणते, याआधी चैतन्याला सुद्धा त्या साक्षीने जाळ्यात ओढलं होतं ना, त्याबद्दल कोणी काही बोलत नाहीये. माझा नवरा कसं काय एकटा दोषी आहे या सगळ्यात? अर्जुन आता उत्तर देतो, अगं अस्मिताई, चैतन्याचं आणि या सचिनचं कंपॅरिझन होऊ शकत नाही. चैतन्याला आम्ही प्लांट केलं होतं. अस्मिता म्हणते, हो ते सगळं नंतर झालं अर्जुन, पण मला माहितीये आधी चैतन्यच त्या साक्षीच्या प्रेमात पडला होता. मग सायली तिला छान उत्तर देते अस्मिताला, हो अस्मिताताई, चैतन्य भाऊजींची गोष्ट वेगळी होती. तेव्हा चैतन्य भाऊजी प्रेमाच्या शोधात होते. चैतन्य भाऊजींचं लग्न झालेलं नव्हतं, सचिन भाऊजींचं लग्न झालेलं आहे. हे तुम्हाला वेगळं सांगायला हवं का अस्मिताताई? सायलीने असं बोलल्यानंतर लगेच हा सचिन म्हणतो, काय चैतन्य आणि साक्षी दोघं एकमेकांच्या प्रेमात होते? त्यावर अर्जुन म्हणतो, हो, तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची आहे हे तुला माहित नाहीये का? नाही, तुझी गर्लफ्रेंड काय लायकीची आहे ते तुला आत्ता कळतंय का सचिन? सचिन म्हणतो, हो मला सगळं आत्ता कळलंय. मी माझ्या प्रॉब्लेममुळे अस्वस्थ झालो होतो, त्यामुळे माझा तोल चुकला. सॉरी ग अस्मिता, सॉरी. अस्मिता लगेच म्हणते, अरे नाही रे सचिन, नको सॉरी म्हणूस. अरे तू माणूस आहेस, माणूसच चुकतो ना. सचिन, त्या साक्षीने तुला तिच्या जाळ्यात ओढलं, त्यात तुझी काय रे चूक? प्रतापराव चिडून म्हणतात, अगं अस्मिता, अगं काय तू डोळे उघड ग. ए बाई, अगं कोणाच्या तरी जाळ्यात अडकायला हा सचिन काय भोळा वाटला का तुला? अस्मिता म्हणते, हो डॅड, माझा सचिन भोळाच आहे. माझ्या सचिनचं चारित्र्य शुद्ध आहे, हे मी कॅनडात पाहिलं होतं. शेवटी अश्विन चिडून म्हणतो, अगं ए अस्मिता, अगं तो कॅनडात होता तेव्हा तू इथे होती ग बाई. तो कॅनडामध्ये काय दिवे लावत होता हे तुला काय माहिती? अस्मिता म्हणते, हे बघ अश्विन, आपल्या नवऱ्याच्या बाबतीत सगळ्या गोष्टी बायकांना कळत असतात. अर्जुन म्हणतो, हो खरंच का ग अस्मिताताई? तसं असतं ना तर या माणसाला तू आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर काढलं असतं. अस्मिता म्हणते, माझ्या मनाला आता जाणवतंय ना की सचिनची चुकी त्याला जाणवतीये, मग मी त्याला घराच्या बाहेर का काढू? प्रतापराव म्हणतात, अगं ए अस्मिता, प्रत्येक वेळेला मनाचा कौल ऐकायचा नसतो बाई. अस्मिता म्हणते, का नाही ऐकायचा? सचिनचं अफेअर आहे बाहेर हे सगळ्यात आधी मलाच कळलं होतं ना. माझ्यावर तेव्हा कोणी विश्वास नाही ठेवला तुम्ही. एका बाईच्या मनाचा कौल हा चुकीचा असू शकत नाही. अशा वेळेला काय निर्णय घ्यायचा ते बाईला बरोबर कळतं. कल्पनाताई म्हणतात, अगं ए अस्मिता, आपल्या घरातली कुठलीच बाई असा मूर्खासारखा निर्णय घेणार नाही. अस्मिता म्हणते, मम्मा, कुठलीही बायको अशा वेळेला हाच निर्णय घेईल, माझ्यासारखाच. मला सांग सायली, तू फार विरोध करते ना या सगळ्या गोष्टींना. मग मग अर्जुनने तुझ्यापासून एखादं सत्य लपवलं असतं तर तू काय केलं असतं? सायली म्हणते, काही काय अस्मिताताई, मी असा विचार करू शकत नाही आणि मुळात हे सुद्धा असा विचार कधीच करणार नाही. यांनी आत्तापर्यंत माझ्यापासून कधी काही लपवलं नाहीये आणि यापुढेही कधी काही लपवणार नाही, माझी खात्री आहे याबाबत. त्यावर अस्मिता म्हणते, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये. तुझा नवरा जर तुझ्याशी खोटं बोलला तर तू हे सगळं स्वीकारशील का? नाही म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी तो तुझ्याशी खोटं बोलला, नंतर तू त्याला माफ केलं असतं का? सायली म्हणते, अजिबात नाही, अजिबात माफ नसतं केलं. माझ्याकडे अशा खोटेपणाला माफी नाहीये. उलट नवरा बायकोचं नातं हे विश्वासावर असतं. एकदा विश्वास गमावला की नात्याला काहीही अर्थ राहत नाही. मुळात यांनी जर एवढा मोठा अपराध केला असता तर मी यांची चूक कधीच पोटात घातली नसती. मी नातं त्या क्षणाला तोडलं असतं. बापरे, सायलीचं उत्तर ऐकून त्या अर्जुनला टेन्शन आलं ना. कुठल्या कुठे चाललं ते. म्हणजे अस्मिता आणि सचिनचे वाद सायली अर्जुनच्या नात्यापर्यंत पोहोचले. असं होतं बरं का कधी कधी. म्हणजे भांडतंय कोणीतरी दुसरंच आणि चाललंय काहीतरी तिसऱ्याचाच वाद. असो, आता बघा अर्जुनला आलं टेन्शन सायलीच्या उत्तराचं.
अर्जुन आता विचार करायला लागतो मनात, बापरे, सायलीला जर कळलं की मी साक्षीचं सत्य तिच्यापासून लपवलंय तर सायली काय माझ्यापासून नातं तोडणार कायमचं. कोणाचं टेन्शन कोणाला. आता यानंतर रात्र झाली आहे. अर्जुन सोडला तर सगळेजण तिथे टेबलवर बसलेत जेवायला आणि या सचिनला घरात का घेतलं म्हणून अश्विन चिडचिड करत असतो. अश्विन आता सगळ्यांना म्हणत असतो, खरं तर दादाचं चुकलंय, दादाने त्या सचिनला घरात घ्यायचंच नव्हतं. जिथे कुठे तो सचिन सापडला होता ना गोडाऊन मध्ये, त्याला तिथेच पडू द्यायचं असतं. सायली म्हणते, अहो अश्विन भाऊजी यांनी सांगितलं ना सचिन भाऊजीला घरी आणण्याची यांची इच्छा नव्हतीच, पण नाईलाज होता. सचिन भाऊजीच म्हणाले ना की ते काहीही करून घरी येतीलच. यांना अस्मिताताईंना सचिन भाऊजीने एकटं गाठायला नको होतं, म्हणूनच त्यांनी सगळ्यांसमोर सचिन भाऊजीला येऊ दिलं. आणि अस्मिताताईंना सत्य कसं कळलं असतं ते भाऊजी घरी नसते आले तर. प्रतापराव म्हणतात, अजूनही कुठे आपल्या अस्मिताला सत्य कळतंय, सचिन नव्हता इथे तेच बरं होतं. आता लगेच प्रिया म्हणते, अर्जुनचा हेतू चांगला होता बरं का सचिनला घरी आणण्याचा, पण घडलं काहीतरी तिसरंच. सगळ्यांना किती मनस्ताप झालाय. पण आई बाबा तुम्ही अजिबात काळजी करू नका हं, आपलं कुटुंब मनाने खूप चांगलं आहे, आपल्या कुटुंबाचं कधीच वाईट होणार नाही. प्रिया आपलं उगाच तिची पोळी वाजते बरं का, म्हणजे सगळ्यांना या वेळेला मुद्दाम असं प्रिटेंड करते की ती किती चांगलं वागते म्हणून. आता बघा हा पुढे काय होतं. सायली म्हणत असते, आई बाबा आपण अस्मिताताईंना सध्या फक्त ना त्यांचे बाळाचे बाबा बरोबर असायला हवे, त्यामुळे त्यांना काही कळत नाहीये. अस्मिताताईंसमोर सचिन भाऊजींचा खरा चेहरा लवकरच येईल. आता सगळ्यांना टेन्शन आलेलं असतं. सायली म्हणते, आपण त्या दिवसाची वाट बघूयात अगदी शांतपणे. मग या कल्पनाताई म्हणतात, घरात बाळ आहे आणि असले वाद बाळाच्या समोर नको. हे मोठे मोठे सूर बाळाच्या कानावर पडतातच, बाळाला ते सगळं कळतं. सायली म्हणते, तुम्ही निश्चिंत राहा आई, बाळाला त्रास होणार नाही याची मी पूर्ण काळजी घेईल. सायलीने शब्द दिलाय. मग प्रतापराव म्हणतात, ते सगळं ठीक आहे, पण आपला अर्जुन सगळ्यांसोबत शांतपणे बोलेल असं नाही होणार सायली. नाही अश्विन बाबा तू तरी तुझा आवाज खाली ठेव. अश्विन म्हणतो, हो बाळासाठी त्या सचिनला सहन करतोच आहे, आता आम्ही आमचा रागही आवरायचा. सायली म्हणते, मी जरा यांच्याशी बोलून येते अश्विन भाऊजी, बघते यांचा राग गेलाय की नाही. आता या अर्जुनला प्रचंड टेन्शन आलेलं असतं बरं का. आता सायली गेल्यानंतर प्रिया सगळ्यांना म्हणते, तुम्ही सगळे बसा हं, मी पटकन खिचडी टाकते. प्रतापराव म्हणतात, नको आमची इच्छा नाहीये, अशा परिस्थितीमध्ये जेवण जाईल असं वाटत नाहीये. मग कल्पनाताई म्हणतात, मलाही भूक नाहीये. प्रिया म्हणते, आई बाबा असं नका करू, अन्नावर राग काढू नका. पूर्णाजी म्हणते ना, अन्नाला नाही म्हणलं की अन्नाचा अपमान होतो, पण या सगळ्यांची इच्छाच नसते. प्रतापराव म्हणतात, मान्य आहे, पण अशा परिस्थितीत आमच्या घशाखाली घास नाही जाणार. असं म्हणून हे सगळेच उठून जातात तिथून. प्रिया आणि अश्विन दोघेच असतात तिथे. प्रिया आता अश्विनच्या जवळ येऊन म्हणते, अश्विन काय होऊन बसलं रे हे सगळं, मला कळतंय तुझा राग, अस्मिताचं प्रेम पण कळतंय रे, पण मधल्या मध्ये माझी कोंडी होते रे, मला या घरात कोणाचं दुःख नाही बघवते रे, पण तू काळजी नको करूस अश्विन, सगळं छान होणार आहे, डोंट वरी. प्रिया आता मनात विचार करते, क्या बात है, अस्मिताने तर आज सिक्सरच मारलाय. नाही त्या सचिनला पुन्हा एकदा या सुभेदारांच्या उरावर आणून ठेवलंय या अस्मिताने. आता अर्जुन आणि सायलीला माझ्या बाबतीत शोधाशोध करायला वेळच मिळणार नाही. अर्जुन सायली आता माझ्या प्लॅन मध्ये चिखलासारखे रुतत चालले आहेत. सायली तू कितीही हे कुटुंब व्यवस्थित करायचा प्रयत्न कर ग, तितकंच मी हे कुटुंब विस्कटून ठेवणार आहे. कारण सचिन आणि अस्मिता एकमेकांमध्ये गुंतले ना तरच तुमच्या शोधाला ब्रेक लागेल जरा. नाही मला आता थोडा तरी श्वास घेऊ द्या रे, असं ती मनातल्या मनात बोलत असते. आता बघा हं काय होतं, रात्र झालेली असते. हा सचिन यांच्याच घरात येऊन बसलेला आहे. पुन्हा रात्र झालेली असते. सचिन आणि अस्मिता गाढ झोपलेले असतात. अचानक सचिन जागा होतो आणि त्याला साक्षीला फोन करायचा असतो, पण त्याने फोन हातात घेतल्या घेतल्या बाळ रडायला लागतं बरं का. आणि हा सचिन कसा बोलतो बघा मनातल्या मनात, अरे देवा हे बाळ काही मला बोलू देणार नाहीये साक्षीशी, नाईलाज आहे माझा, मला या बाळाला जवळ घ्यावंच लागणार आहे अस्मिताला इम्प्रेस करायला तरी. सचिन त्या साक्षीला फोन लावणार असतो, पण बाळ रडत असतं, त्यामुळे तो बाळाला नाईलाज म्हणून जवळ घेतोय असं त्यांनी दाखवलंय बरं का. अस्मिता आता झोपलेली आहे. सचिन त्या बाळाला जवळ घेतो आणि शांत करत असतो, बाळा झोप, शांत झोप बेटा, रडू नकोस, बाबांनी जवळ घेतलंय की नाही असं तो बाळाला जोजवत असतो. अस्मिता जागी होते आणि म्हणते, सचिन अरे तू उठलास, अरे बाबा असावा ना तर तुझ्यासारखा, म्हणजे सगळं प्रेमाने करणारा. लगेच सचिन म्हणतो, अस्मी तू कशाला उठलीस, तू तुझी झोप पूर्ण कर बरं, बाळाला जोवर भूक लागत नाही तोवर तू आराम कर, मी सांभाळतो त्याला. हां
लगेच अस्मिता म्हणते, ये ना सचिन, बस ना माझ्याजवळ. सचिन आता बाळाला घेऊन तिथे अस्मिताच्या जवळ बसलाय. अस्मिता म्हणते, बाळ जन्माला आल्यापासून मी बाळाला बघत होते. तुझा स्पर्श त्याला कधी होईल याची वाट बघत होते सचिन. तुझा आवाज त्याच्यासाठी खूप ओळखीचा आहे. जन्माला आल्यानंतर तुझा आवाज त्याच्या कानावरच पडला नव्हता. बघ आता तू बोलतोयस ना बाळाशी, मला ही छान शांत झोप लागेल आणि बाळाला सुद्धा. सचिन लगेच अस्मिताचा हात हातात घेऊन म्हणतो, हो ग अस्मी, माझं पण हे स्वप्न होतं बघ. म्हणजे आपली गोड फॅमिली असावी, तू मी आपलं बाळ. खरंच माझं हेच स्वप्न होतं ग अस्मी. आता मी यापुढे अशी चूक नाही ग करणार आणि तुम्हा दोघांना सोडून मी कधीच कधीच कुठे जाणार नाही, प्रॉमिस. अस्मिता म्हणते, त्यामुळेच मी तुझ्यावर विश्वास ठेवलाय ना सचिन. आता दोघेही बाळाचे लाड करत असतात. सचिन मनात विचार करत असतो, आता या साक्षीने स्वतःहून मला कॉन्टॅक्ट करायला नकोय. तिने जर पुन्हा एकदा मला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला ना, तर या विश्वासाच्या चिंधड्या चिंधड्या उडायला वेळ लागणार नाही, असं सचिन मनातल्या मनात बोलत असतो. अस्मिताला वाटतंय की सचिन आता बदललाय. म्हणजे नेहमीच ती तिच्या चुकांकडे कानाडोळा करते, पण तिची जी परिस्थिती आहे ना प्रेक्षकांनो, ती जरा नाजूक आहे. मी अस्मिताला म्हणजे तिचा निर्णय बरोबर आहे असं नाही म्हणत आहे, पण ती परिस्थितीमुळे असा निर्णय घेतीये हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता इकडे सुद्धा एक्झॅक्टली हेच झालंय. हा अश्विन आणि प्रिया झोपलेले असताना प्रियाचा फोन वाजत असतो. अश्विन तिला म्हणतो, अगं तुझा फोन वाजतोय तन्वी, उठ ना, एवढ्या रात्री कोणाचा फोन आहे. अश्विन गाढ झोपेत असतो बरं का. प्रिया पटकन फोन घेते आणि म्हणते, कोणाचा नाही, अरे रॉंग नंबर आहे. प्रिया आता साईडला जाऊन बोलते, साक्षीचा फोन आलाय तिला. साक्षी म्हणते, हॅलो प्रिया, अगं मी बोलते. प्रिया तिच्यावर चिडते बरं का आणि म्हणते, तू बावळटेस का गं, एवढ्या रात्री कशाला फोन केलायस तू मला, तुला काही कळतं का, अक्कल आहे का, तू एवढ्या रात्री तू कसं काय फोन केलास ग साक्षी मला. साक्षी म्हणते, ऐक ऐक प्रिया, माझं पूर्ण ऐक. हे बघ मला सांग, सचिन सचिन तिथे आलाय ना, अगं तो बरा आहे ना, ओके ना तो. प्रिया आता चिडते बरं का आणि म्हणतो, हो सगळं ठीक आहे इथे, तू फोन ठेवतेस का प्लीज आणि परत परत मला फोन करू नकोस. साक्षी म्हणते, थांब 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 थांब, फोन नको कट करूस, उद्या सकाळी काहीही कर, पण माझा आणि सचिनचा प्लीज कॉन्टॅक्ट करून दे प्लीज. आणि 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 तू नाही दिला ना कॉन्टॅक्ट करून, तर मी पुन्हा फोन करेन ना तुला. प्रिया प्रिया म्हणते, बरं ग, ए बाई बघते मी, तू आता फोन ठेव सध्या. साक्षी म्हणते, ओके थँक्यू. आता ही साक्षी वेडीपिशी झाली आहे बरं का त्या सचिनसाठी. प्रियाला आलं टेन्शन, आता करावं तर काय करावं. प्रिया फोन ठेवते आणि विचार करते, नशीब अश्विनला गाढ झोप लागली, नाही तर मी अश्विनला काय उत्तर दिलं असतं. आणि ही साक्षी कशी आहे, हिच्यासाठी एवढी रिस्क घेते मी, खरं तर पैसे चार्ज करायला हवे मी यासाठी. लगेच प्रियाला एक आयडिया आली आहे बरं का. प्रिया विचार करते, अरे हा तर माझ्या कमाईचा चांगला मार्ग आहे. सचिन आणि साक्षीच्या अफेअरला मी हवा देत राहिले ना, तर अस्मिता आणि सचिनच्या आयुष्यात भरपूर प्रॉब्लेम होतील. मग अर्जुन आणि सायली ते निस्तरत बसतील. म्हणजे ते एकदाचा माझा पिच्छा सोडतील, तर दोन्ही बाजूने फायदा माझाच आहे. नाही, मला ना कधी कधी स्वतःचा खूपच अभिमान वाटतो, मी काय हुशार आहे. असं प्रिया स्वतःची पुन्हा बोलून घेते. प्रिया अर्ध्याच्या वर डायलॉग मनातल्या मनातच बोलते. प्रेक्षकांनो, आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. प्लीज आपल्या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका. आजचा एपिसोड तिकडनंच उशिरा आलाय. सायली आता अर्जुनला मनवायला येते. ती म्हणते, काय हो, अजून तुमचा राग शांत नाही झाला का, काय झालंय. अर्जुन म्हणतो, नाही मी नाही शांत झालोय. सायली म्हणते, अहो अस्मिता ताई चुकीचं वागताय, पण त्यांना कळत नाहीये ना, बाळापुढे त्यांना दुसरं काही नाहीये हो. मग अर्जुन म्हणतो, अस्मिता ताई तर मूर्खपणा करतेच आहे, तू कुठे शहाण्यासारखं वागतेस सायली. सायली म्हणते, मी काय केलं. अर्जुन म्हणतो, तूच म्हणालीस ना की मी काही लपवलं तर आपलं नातं त्या क्षणाला संपून जाईल. सायली आता हसायला लागते अर्जुनला आणि म्हणते, अहो तुम्हाला काही बाहेर प्रकरण वगैरे करायचा विचार आहे का. अर्जुन म्हणतो, काही सायली, हसू नकोस तू. सायली, मी बाहेर कुठेही अफेअर करणार नाही हे तुलाही चांगलं माहिती आहे, पण समज माझ्याकडनं दुसरी एखादी चूक झाली, म्हणजे सगळ्यांच्या भल्यासाठी मला एखादी गोष्ट तुझ्यापासून लपवावी लागली, काही गोष्टी लपवाव्या लागल्या, तर तू काय माझं आणि तुझं नातं संपवणार. असं कसं करू शकतेस तू सायली. सायली म्हणते, अहो आता अस्मिताताईंना समजून सांगत होते ना मी, सगळ्याच बायका नवऱ्यांच्या चुका पोटात घालतात असं त्यांना वाटत होतं ना, पण काही स्त्रिया तशा नसतात असं मी त्यांना समजवत होते. अर्जुन म्हणतो, अरे मग इतक्या टोकाला जायचं. सायली म्हणते, मी टोकाला गेले नाही हो, मी नाही, तुम्ही टोकाला गेलात. घटस्फोटाचा कागद आणलात तुम्ही त्यांच्या समोर, त्याला म्हणतात टोकाला जाणं. अर्जुन म्हणतो, मी इथे अस्मिताई आणि सचिन बद्दल बोलत नाहीये सायली, मी आपल्याबद्दल बोलतोय. सायली म्हणते, असं काय करताय, कुठे गोष्ट नेताय तुम्ही, अस्मिताताईंना समजवण्यासाठी मी बोलले, तुम्ही कुठेही चिडताय, हो काय गरज आहे चिडायची. अर्जुन म्हणतो, गरज आहे.
अगं आपलं नातं कधीही तुटणार नाही अशी आपल्यामध्ये एक बॉन्डिंग पाहिजे ना. मी जर एखादी गोष्ट लपवली तर नातं तुटेल आपलं. हे कुठून आलं मध्ये? सायली म्हणते, नवरा बायकोच्या विश्वासामधनं. मला माहिती आहे हो, तुम्ही माझ्यापासून कुठलीच गोष्ट नाही लपवणार. नातं तुटायचा काय प्रश्न आला मग? अर्जुन म्हणतो, तरी सुद्धा तुझ्या मनात असा प्रश्न आलाच कसा? सायली म्हणते, अहो मी अस्मिताताईंना बोलले ते तुम्ही जास्तीच मनाला लावलंय असं नाही वाटत आहे का तुम्हाला? तुम्हाला इतकं का लागलंय? मला कळत नाहीये, तुम्ही काही असं केलंय का? तुम्ही माझ्यापासून काही लपवलंय का? अर्जुनला आता खटकलंय. आता तो डायरेक्ट कसं सांगणार? तो अजूनही कबुली देत नाहीये. तो म्हणतो, नाही नाही, मी काही लपवलेलं नाहीये तुझ्यापासनं. सायली म्हणते, झालं तर मग. अर्जुन म्हणतो, तरी पण समज आपल्यामध्ये काही गैरसमज झाला उद्या, तर तुम्हाला सोडून जाशील सायली? म्हणजे माझं काही नसली चूक तरी तू माझं ऐकून घेणार नाही. तू असं कसं वागशील सायली? तू निघून गेलीस तर माझं काय होईल त्याची कल्पना आहे ना तुला? मी सांगून ठेवतोय ना तुला, काहीही झालं, वाटेल ते झालं तरी मला सोडून जायचा विचार मनात आणायचा नाही म्हणजे नाही. सायली म्हणते, अहो नुसत्या विचाराच्या भीतीने तुम्ही एवढे अस्वस्थ होताय. हे नातं किती घट्ट आहे हे मी तुम्हाला वेगळं सांगायला हवंय. तुम्ही काहीही काळजी करू नका. आपल्या बाबतीत असं कधीच होणार नाही. आपलं नातं खूप घट्ट आहे अहो. नका टेन्शन घेऊ. आणि सचिन भाऊजींच्या विचारांमुळे तुम्ही असा विचार करताय म्हणून तुम्ही अस्वस्थ होताय. तुम्हाला अशी भीती वाटते. पण आपण सगळ्यांनी शांत राहणं, या पलीकडे आपल्या हातात काही आहे का सध्या? आता तुम्ही ना जरा शांत राहा. हो, एवढं सायली बोलते आणि आजचा हा एपिसोड संपून जातो. उद्याचा प्रोमो पण धमाकेदार दाखवलाय त्यांनी. प्रतिमा आत्याने एका मुलीला पाठवलंय प्रियाकडे. तिचं फॅशन डिझायनिंग झालंय म्हणून ती मुलगी मदतीला आलीये. प्रतिमा आत्याने पाठवलंय म्हणून. सायली आता प्रियाचा चेहरा बघायला लागते, कारण प्रिया कधीच कुठल्या कॉलेजला गेलेली नाहीये प्रेक्षकांनो. कॉलेजच्या नावावर हिने रविराजांकडनं भरपूर पैसा उकळलेला आहे. ही गोष्ट पण आता समोर येणार आहे. प्रियाचे एक अपराध समोर येतात. इकडे चैतन्य अर्जुनला समजवतो की जा आणि आत्ताच्या आत्ता सायली वहिनीला सगळं खरं खरं सांग. अर्जुन म्हणतो, नाही सांगू शकत, ती सगळं नातं संपवेल ना मग आमचं. अजूनही याची कोंबडी तिथेच बसलेली आहे अर्जुनची. असो, आता सायली प्रतिमात्याकडनं काही फोटो मागवते आणि तिच्या लक्षात येतं की कॉलेजमध्ये प्रियाने कधी ऍडमिशन घेतलंच नव्हतं, कारण त्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांची यादी सुद्धा सायलीने तपासलेली आहे. सायली आणि अर्जुन प्रियाला कसे एक्सपोज करतायत ना, आता फक्त तेवढंच बघायचंय प्रेक्षकांनो. मस्त होता की नाही आजचा एपिसोड? मी तुम्हाला कमीत कमी 4-5 श्वासांमध्ये सांगितलाय, तो म्हणजे एवढा फास्ट सांगितला ना की तुम्ही सगळे सुद्धा आतुर असतात प्रेक्षकांनो. त्याहीपेक्षा मी जास्ती आतुर असते व्हिडिओचा रिव्ह्यू तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. छान होता आजचा भाग. मी आशा करते तुम्हाला पण आवडला असेल. आणि प्रेक्षकांनो, भाग आवडल्यास नक्की लाईक करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा. एपिसोड उशिरा आला ना की खूप डिस्टर्ब होऊन जातं, सगळंच डिस्टर्ब होतं प्रेक्षकांनो. तुमचा सुद्धा शेड्यूल डिस्टर्ब होतो आणि माझा सुद्धा. तर असो, आजचा एपिसोड छान होता, मस्त वाटला, कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. उद्या पुन्हा भेटूया ठरलं तर मग या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू मध्ये. आणि नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका की आजचा भाग कसा वाटला. चला तर मग मंडळी, भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर. धन्यवाद.